नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत एका ताईंचा अनुभव। अक्कलकोटमध्ये वटवृक्षाला त्यांनी मोबाईलमधूनच नवस केला होता एका इच्छेसाठी आणि स्वामींनी तो लगेच पूर्ण करून घेतला आणि त्यांची इच्छा देखील पूर्ण झाली। तर त्या ताईंची इच्छा कशी पूर्ण झाली याची प्रचिती देणारा हा व्हिडिओ। जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल, त्यांचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तर त्या ताईंचा अनुभव असा आहे की ज्या वेळेला त्या नवीन स्वामी सेवेकरी होत्या तेव्हा त्यांना नवस वगैरे काहीच माहीत नव्हतं आणि अक्कलकोटमधील आपलं वटवृक्ष आहे त्याला नवस कसा करायचा हे देखील माहीत नव्हतं। परंतु मोबाईलमध्ये त्या जेव्हा बघायच्या त्यावेळेला त्यांना वटवृक्षाला बऱ्याच लोकांनी नवस केलेला आहे आणि तो नवस स्वामी पूर्ण करून घेतात आणि आपली इच्छासुद्धा पूर्ण होते असं त्यांनी व्हिडिओ बघितलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या मनात देखील अशीच इच्छा निर्माण झाली की आपणही वटवृक्षाला आपल्या इच्छेसाठी नवस करूयात। तर त्यावेळेला त्यांना अक्कलकोटला जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी मोबाईलमध्येच वटवृक्ष मंदिरामध्ये जे आपलं वटवृक्ष आहे जिथे आपल्या स्वामींनी वास्तव्य केलेलं होतं त्या वटवृक्षाच्या फोटोला बघून त्यांनी नवस केला। त्यांची जी इच्छा होती ती त्या वटवृक्षाला त्यांनी बोलून दाखवली। त्यानंतर स्वामींना सुद्धा मनापासून सांगितलं की ज्या वेळेला माझा हा नवस पूर्ण होईल त्यावेळेला मी नक्कीच अक्कलकोटला येईन आणि तुमचा नवस फेडेन, परंतु माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा। आणि खरंच अवघ्या 6 महिन्यामध्येच त्या ताईंची इच्छा पूर्ण झाली। जो काही नवस त्यांनी बोलला होता तो नवस त्यांचा पूर्ण झालेला होता आणि 6 महिन्यातच स्वामींनी त्यांना अक्कलकोटला बोलवलेलं होतं। त्या आनंदाने आपल्या कुटुंबासमेत अक्कलकोटला गेल्या। त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणून त्या खूप आनंदात होत्या आणि त्यांच्याकडून स्वामींनी तो नवससुद्धा पूर्ण करून घेतला। जे त्या बोलल्या होत्या स्वामींना आणि वटवृक्षाला ते सुद्धा त्यांनी पूर्ण केलं आणि त्यांची इच्छासुद्धा पूर्ण झाली। तर अशा पद्धतीने स्वामींनी त्या ताईंचा नवस तर पूर्ण करून घेतलाच, परंतु त्यांची इच्छासुद्धा पूर्ण केली। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वामी आपले आहेत आणि ते कोणत्याही गोष्टी मनापासून जर आपण मागितल्या ना ते आपल्याला देत असतात। आणि अक्कलकोटला आपण ज्या वेळेला म्हणतो की मी अक्कलकोटला गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं, परंतु जेव्हा स्वामींचं बोलावणं येतं ना तेव्हाच आपण अक्कलकोटला जातो। आपण आपल्या मनाने कधीच काही ठरवत नाही। कितीही प्रयत्न केला तरी स्वामींच्या बोलवण्यामुळेच आपण तिथे जातो। त्यामुळे त्यांचे आभार आपण मनोमन मानले पाहिजेत, कारण स्वामींवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना स्वामी जरी दिसत नसले तरी ते त्यांच्यासोबत असतात। आजूबाजूला त्यांच्या ज्या हालचाली घडत असतात त्यामध्ये स्वामींचीच कृपा दडलेली असते। म्हणूनच स्वामींवरती विश्वास ठेवा, त्यांचं मनापासून स्मरण करा, तेव्हा स्वामी आपल्या हाकेला नक्कीच धावून येतात। तर हा छोटासा अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे। तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।